सिद्धारूढ स्वामी प्रकरण 26। तेथून निघून वाटेत भिक्षा मागत गुराख्याबरोबर खेळ ज्याप्रमाणे 7 भूमिका साधणारे योगी पहिली भूमिका मिळाल्यावर पुढील भूमिकेस जातात, त्याप्रमाणे मधली पुष्कळ गावे पाहून पुढील गावी गेले। इतक्यात हिवाळा सुरू झाला। तेव्हा ज्याप्रमाणे ध्यानयोगाच्या बलाने पुष्कळ दिवसाचे पाप नाहीसे होते, त्याप्रमाणे नद्या, तळी, विहिरी वगैरे जलसंचयातील पाणी आटून गेले। पुढे प्रारब्ध कर्माप्रमाणे कर्मजनित देहाला प्राप्त झालेली सुखदुःखे अनुभवित आपण असंग राहून जीवनमुक्त सुख मिळवून जमखिंडी जवळच्या सिद्धापूर गावी आले। तेथे एक हटयोगी असा एक जंगम आपल्याला सहस्त्र जंगमांची अर्चा कराव्याची आहे, तेवढे द्रव्य दिल्यास मी माझी ही स्थिती सोडीन असे म्हणून हात जमिनीवर टेकून पाय वर करून राहिला होता। त्याला उपाशी ठेवून आपण कसे जेवावे असे म्हणून गावातले प्रमुख लोक गावाबाहेर त्याच्या भोवती जमले होते। त्याचा वहीदृष्टीचा अभिप्राय पाहून स्वामी भक्तांस म्हणाले की त्याचे समाधान मी करीतो, मग तुझकडून सहस्त्र जंगमाची अर्चा करवितो असे अवधूतांनी त्यास नमस्कार करून सांगितले व त्या भक्तांनीही त्यास नमस्कार घातला। मग गजम उलटे उभे राहणे सोडून तो जंगम स्वामीजवळ आला व बसला। तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, जंगम जगभर आहे, तू कोणत्या जंगमास जेवाव्यास घालणार? किंवा काही मात्र जंगम आहे? जंगम षडूर्मिरहित आहेत म्हणतोस किंवा सहित आहेत म्हणतोस? सहित म्हणशील तर ते पूजेला अयोग्य आहे व रहित म्हणशील तर नित्यतृत शिवस्वरूप अशांना पूजा नैवेद्य वगैरे काय कराव्याचा आहे? असे विचारताच त्याचे तोंड बंद झाले। तेव्हा तू दांभिकपणा दाखवून मर्यादेचा भंग केलास असे अवधूत उद्वेगाने त्यास म्हणाले। हे ऐकून जंगमाचे मन चकित झाले। स्वामींनी थोडे दूध व साखर आणवून त्या जंगमास पाजवून त्याला तृप्त करून पाठविले व बाकीच्या लोकांसही गावात परत पाठवून स्वतः ब्रह्मभावना धरून वाटेने लागलेली गावे पाहत पाहत यादवाडास आले। अवधूत रूपाने गावात फिरत असता एका बाईच्या दारात भिक्षा मागण्याच्या निमित्ताने उभे राहिले। तिने आंबाड्याची भाजी भाकरीला लावून ती भाकरी वाढली। तेव्हा अवधूत म्हणाले, सर्व भागाला भाजी लागली नाही। तेव्हा हा कोणी खुळा असेल असे समजून तीच भाजी सर्व भाकरीस लावून दिली। तेव्हा भाकरी कोठून मोडावी, मोडाव्यास भाकरीच नाही असे स्वामी म्हणाले। तेव्हा ती बाई हसतच घरात गेली। स्वामीही हसत हसत ब्रह्मानंदी लीन होऊन अल्लमया नावाच्या प्रसिद्ध पुराणिकाच्या घरी गेले। अवधूताची उन्मत्त चर्या पाहून पुराणिक म्हणाले, हा पापी आहे, ह्याला आत सोडू नका। तेव्हा बळजबरीने ते आत घुसले। तेथे पुराणिक बोवा आपल्या श्रोत्यांस नबसवेश्वर पुराणापैकी काही भागाचा अर्थ सांगत होते। ईश्वराच्या 25 लीलींपैकी अंधकासुराची कथा चालली होती। त्यात उपमा अलंकाराचा एक प्रसंग आला, तो असा की स्मरणसोक्कातेने सदू दोंदू मामर शंकर निधी होय, यांत हत्ती व झाड याचा उपमान उपमेय भाव आहे आणि मधु व मित्र या नामवाच्या 2 पक्ष्यांचे त्या झाडावर भाषण चालले आहे। त्यापैकी मधुच्या भाषणात विद्युल्लता हा शब्द आला आहे। हा विद्युल्लता शब्द झाडाला लागू आहे किंवा हत्तीला लागू आहे असे अवधूतांनी विचारले। तेव्हा ते निरुत्तर झाले। हा विद्युल्लता शब्द झाडाला लाविला तर स्थावर स्थिती राहणार नाही व हत्तीला लाविला तर इतक्यात पुराणिक म्हणाले, हा खुळा नव्हे, ही व्यक्ती निराळी आहे। असे म्हणून क्षणभर शांत राहून पुराणिक बोवा म्हणाले, असे आहे तर हे महाभागा, ही विद्युल्लतेची उपमा कोठे दिली तर चांगली दिसेल? तेद्रुह महात्मे म्हणाले, पिपिलिकेपासून हत्तीपर्यंत सर्वचर प्राण्याचे शरीरातील वित्तीदर्पणात प्रतिबिंबित असलेला जो चिदाभास त्याला विद्युल्लता उपमेय लागते।